न्यू ब्लॉग. आम्ही नरवाडे दाम्पत्य तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये, ब्लॉग मध्ये जे काही असेल ते स्वागत तर करतोय, कारण की स्वागत करणं महत्वाचं आहे गाईस. वेलकम की या ब्लॉग बघा आमचे, बघा जराशे ब्लॉग बघा, आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्या ब्लॉग वरती. तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्याचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही थोडंसं बाहेर जातोय आणि सेलिब्रेशन रात्री करणार आहे, बट थोडंसं म्हटलं देवाच्या दर्शनाला जाऊया. दगडूशेठला जाण्याचा आमचा विचार आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवूच. आणि अजून यांना ड्रेस घ्यायचा आहे, थोडीशी शॉपिंग करण्याचा सुद्धा इरादा आहे आमचा, तर ते पण तुम्हाला दाखवू आम्ही जरूर. तर हा माझा आजचा आउटफिट आहे, कारण हे ऑलरेडी मी शॉपिंग केलेली आहे म्हणजे यांनी मी मला करू gift घातली दिलेलं तिला, आहे. सरप्राईज शॉपिंग करू घातलेली मी तिला. आणि यांना जे घ्यायचं होतं ते कसं मेन्स मध्ये साईज वगैरे यांचा प्रॉब्लेम येतो बॉडीमुळे आणि चेस्ट मध्ये ड्रेसेसचा शर्टचा बराच प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित फिटिंग मध्ये येत नाही त्याच्यामुळे guys. डायरेक्ट तिथं जाऊनच आम्ही घ्यायचा असा विचार केला होता. चालतं तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे जातो, कसा घालवतो आमचा आजचा अॅनिव्हर्सरीचा दिवस. गाईज आता आम्ही शंकर महाराज मठाकडे चाललेलो आहे. पहिले आम्हाला मठ लागला म्हणून म्हटलं की इथं दर्शन घेऊन जाऊ. माझं बड्डेच्या वेळेस आलो होतो ना, तर तेव्हा बंद होतं ते. म्हटलं आता आम्हाला लेट झालं होतं यायला, त्यामुळे बंद झालं होतं ते. बापरे कसलं ऊन आहे खतरनाक गाईस. पण आमच्या पहिल्या पडावामध्ये आम्हाला शंकर बाबा मठ लागलाय. आता बघू पुढे पुढे दर्शन झाल्यानंतर पुढे पुढे अजून काय काय लागतं. हा ना मंदिर का, हा मंदिर दाखवतो गाईस. सावली आली. गाड्यांमुळे आवाज येतो की नाही माहित नाही. हा त्याच्यामुळे गाडी थोडी दूर लावली कारण पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे यार पुण्यामध्ये. तुम्ही दाखवू शकता आता. तुम्ही बघू शकता मग आता. नवऱ्याला सोडून दर्शनासाठी बायको पुढे पुढे निघली आहे. ओय पुरी, काय घेतलं का तुला हे? देवासाठी फुल. कुठून जायचंय? शंकर बाबा मग. अरे वा, उन्हामध्ये पाय भाजणार नाही तर काय. गाई सेवा खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर. तर ते ध्यान उभे विठेवरी, बापरे. अभी ते आज अर्ध्या मधातूनच आहे, जास्त लंबी नाही आहे, गर्दी पण नाही आहे, लवकर होईल लगेच, एवढीच लाईन आहे. तर आम्ही दर्शन घेतो आणि भेटतो परत. आमचं जस्ट आत्ताच दर्शन झालेलं आहे, आम्ही बाहेर आलोय आणि खूप छान, मठामध्ये खूप छान वाटतं. आणि शंकर बाबा हे स्वामी समर्थांचेच अवतार आहेत, त्यामुळे तुम्ही समर्थांचे खूप सारे अवतार आहेत. आणि ह्या ज्या सेक्शनला आम्ही आहोत ना, कसं दाखवू रे, हे जे सेक्शन इथे आहे ना, इथे शंकर महाराजांच्या सर्व ज्या कथा आहेत ना, जे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे काही सहकार्य केलं आहे, चमत्कार केलं आहे, त्याबद्दलच्या ह्या कथा आहेत. तुम्ही आल्यानंतर नक्कीच इथे या, हे वाचा. मी तर पूर्ण सर्वच कथा ज्या आहेत त्या वाचल्या होत्या, तुम्हीही वाचा. नरवाडे दाम्पत्य मसाला ताकाचं एन्जॉयमेंट करताना एक क्षण वाटत होतं इकडे, तर आम्हाला दिलंय कुणीतरी. तिकडे वाटतंय मसाला ताक, इकडे खिचडीचा प्रसाद आहे, तो पण घेतला आम्ही आणि ताक पण घेतला. जय शंकर बाबा. छान आहे. मित्रांनो, कोण शंकर बाबा मठात आलेलं आहे प्लीज कमेंट करा, आणि इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा सांगा. छान आहे. चला आता आपण निघूया हळूहळू पुढे. तर गाईज आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन तिथं आम्ही आलेलो आहे. आम्ही झुडिओमध्ये आलेलो आहे आता. तर बघू, चला आतमध्ये जाऊ. चला ना, काय करताय? हे पुस्तक यार लय घाण झालं होतं. चष्म्यांची खदानमध्ये खदान दाखवू नका, खदान दाखवू नका, लय घाण आहे खदान.
बरं मी कसा दिसतो आहे तर. बाहेर येऊन दाखवा. ओढणी वरती करा. आम्ही आलेलो आहे झुडिओ मध्ये. चला ना, चला ना. मेकअप चालू आहे आतमध्ये, गाडीच्या आतमध्ये. मिस्टर DIY तिकडे मागे DIY, इकडे झुडिओ. अहो DIY पण इकडे. DIY हो प्रोडक्ट त्याचं. ओ चलो. तर आम्ही झुडिओच्या आतमध्ये येत होत्या. इथे बघू शकता बॅकग्राऊंडला खूप सारे कपडे. आता खूप प्रोसेस सारे कपडे मला सुचत नाही घ्यायचं, कारण यावेळेस आम्हाला थोडा लुक चेंज करायचा आहे. थोडा वाईड लेगवाले जीन्स ट्राय करायचे यांना. तेच आता शोधणं चालू आहे. बघू आता बायको कशा प्रकारचं चॉईस माझ्यासाठी घेते ते घालून बघतो. मी फक्त भूत दिसावं नाही त्याच्यामध्ये. ढिल्ल्याची फॅशन आली म्हणे, एकदम मोकळे मोकळे कपडे घालायचे म्हणे, ती फॅशन आहे. बघू आता आपण ती फॅशन कशा प्रकारची शूट करते माझ्यावर तर. यार इकडे काय चेंजिंग, मेन्स चेंजिंग. नाही नाही म्हणत, एवढे सगळे कपडे घेतलेले बघा. आणि आता चला ट्राय करायला. सगळं चूज केलं आहे. नाही नाही म्हणून बघू आता. आणि ही पॅन्ट बघा, ही अशी पॅन्टची फॅशन आवडते आम्हाला, जी सध्या आम्ही वेअर केली ती. छान कलेक्शन आहे झुडिओमध्ये पण. शर्ट्स, जॅकेटवाला शर्ट. और ये में आम्ही आलो आहे 3rd फ्लोअरला. फर्स्ट आणि 2nd फ्लोअर फक्त मुलींसाठी आहे. मुलींना किती सारे आहे आणि मुलांना एवढीशी जागा. अरे रे, 3rd फ्लोअरला इकडे शूज आहे, इकडे पण शर्ट आहे. ते येतील ट्राय करून. कसं दिसतंय शर्ट? थोडं एक साईज छोटी पाहिजे होती का असं वाटतंय. तिकडे ना त्या लाईटमुळे ग्लिच येतोय. एक साईज छोटं घेऊन येते मी. यम, हां यल येते. खूप जास्त मोठं वाटतंय. एक साईज छोटं ट्राय करू. इकडे आहे ते. अजून पण खूप सारं आहे. या शर्टची साईज ओके आहे. ते थोडं मोठं झालं होतं, ते छोटंवालं ट्राय कर. ओके ना. एवढे सगळे कपडे 3 गोष्टी फायनलाइज केलेल्या आहेत. एवढे सगळे कपडे ट्राय करून येते. आणि हे शर्टचं काय झालं माहिती आहे, याला यल साईज येते, बट हे शर्ट आहे यस साईजचं, ते त्यांना परफेक्ट झालं. एवढे सगळे ट्राय केले नाही यातले. ते 3 फायनलाइज झालेले आहे आमचे. तर चलो अब हम निकलते हैं. टी शर्ट चलो. तर आमची झुडिओमधली शॉपिंग करून झालेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो आहे आम्ही. अधिक मासची शॉपिंग आम्ही करायला 4:30 वाजले आता. बघू आता आम्ही कुठे जातो. तिकडे गेलो तिकडे दाखवू तुम्हाला. आम्ही एक खतरनाक एक शर्ट घेतलेला आहे नी पोत्याचाच ड्रेस येतो. पोत्याचा दुकानामध्ये त्याला पोता पोता म्हणत होते हे. हा, त्या लोकांसमोर पण. अरे काही बी फॅशन निघलं यार आजकाल. आणि ऍक्च्युली सर कुठं वळायचं आहे आपल्याला तिकडेच.
आणि इकडे वरती. वरती. तर असं आपण जाऊ आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. परत तिथे गेल्यावर ब्लॉग चालू करू, तिथल्या काही क्लिप्स घेऊन तुम्हाला दाखवू आणि हळूहळू, कारण ब्लॉग खूप मोठा होईल, पूर्ण डे दाखवतोय तुम्हाला आम्ही. काही नाही, आम्ही त्याच्यात काटछाट करूनच दाखवणार आहे गाईस तुम्हाला, कारण तुम्ही बघत नाही ना, म्हणून असं वाटतं छोटा असलं तरी लवकर बसाल. 10 मिनिटं 5 मिनिटं बस झाले. इकडे आता कुठे लेफ्टला. चलता भेटूया. सगळं शॉपिंग करून सगळं फिरून आम्ही जातोय आता घरी, आणि घरी जाऊन मग पुढचा प्लॅन करू. खूप एनर्जी गेली. इकडे आम्ही आलो होतो FC रोडला, तिकडे आम्ही व्हिडिओ नाही चालू केला, गर्दी पण होती खूप आणि इतकं लो फील होतंय ना. एनर्जी पाहिजे. एनर्जी म्हणजे जेवण पाहिजे. लागलेली, खूप जास्त भूक लागली. येस. तर चला मग आता जातो आम्ही घरी, आणि घरी गेल्यावर परत पुढचं प्लॅनिंग सांगतो. पुढचं प्लॅनिंग तुम्हाला दाखवतो, शेअर करतो तुमच्यासोबत. चलो बाय. काय चला तर मित्रांनो, आम्ही घरी आलो मग अशी, पण एवढं थकून गेलो होतो ना, तर आम्ही ब्लॉगच थोडी नाही आता काढला. रिकव्हरी झालेली आहे आमची, त्यामुळे आता आम्ही निघालोय. आता आम्ही जेवण वगैरे करतो बाहेरच. थोडंसं केक कटिंगचं बघतो. केक तर नाही कट करणार आहे आम्ही, पेस्ट्री वगैरेच, कारण आम्ही दोघंच जण आहे त्यामुळे. केक एवढं आम्ही शुगर नाही खात. केक कट केल्यावर खायचा म्हणे, तो संपत नाही आमच्याकडनं. त्यामुळे चलो आम्ही निघतोय आता. रेडी झालेलो आहे. आणि 1 मिनिट. फॅशन आयकॉन आणि हा यांचा आउटफिट आज घेतलेला ड्रेस. रवींद्र नरवाडे फॅशन आयकॉन. कसं दिसतंय कमेंट करून सांगा. फॅशन आयकॉन रवी भाऊ नरवाडे, सॉफ्टवेअर इंजिनियर. फॅशन आयकॉन. फॅशन आयकॉन. चलो चलो चलो, फॅन बंद करो. चला तर गाईज आम्ही निघतो आता. चला ना गाईज मग आता. चला ना गाईजला पण घेऊन चला सोबत. कसं वाटतंय तुम्हाला? 1 मिनिट हा, मी लाईट पण ऑफ करते. कसं वाटतंय? चप्पल कोणती घेता येते? चप्पलच घेतली. स्टाइल मारताय बघा. स्टाइल तो देखो, बंदे की स्टाइल तो देखो. लेफ्ट आगे आगे चलो. आणि हे बघा आमच्या गाईस, आम्ही आता आलोय जेवायला. आणि इकडे बघा मंचा सूप चालू पण झालंय खाण्याला. बरोबर. हळूहळू खा ना, मग थंड झाल्यावर. पण सूपची मजा थंड झाल्यावर नाही येत. म्हणजे एवढं पण गार नाही करू, एवढं गार नका करू, आणि तोंड पण भाजून नका घेऊ. एवढं कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही करता येत मला. तोंड बी गार नका करून, तोंड बी नका बघू. तर आम्ही जेवून घेतो आता आणि भेटूया बरं. ही आता ही नुसती सुरुवात आहे बाबा. सगळं तिच्याकडे ओढलेलं आहे. तो मसाला पापड पण तिकडं ओढलेलं आहे तिने, ते सूप बी तिकडं ओढलेलं आहे, आणि हे पण तिकडं ओढलेलं आहे. सगळं ओढते तिकडं. हां हां नाही नाही, ते साजिश आहे तुझी. हे बी इकडं पाय किती जवळजवळ नेती आहे बघ. ते आधी इथं होतं, आता इथं घेऊन गेली आहे त्याला.